वंदन इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आणि या परिसरातील शनिदेवाला वंदन करून आजच्या पाटील परिवार आता पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2024 वर्ष दुसरं आणि ग्रँड फायनलच्या दिवशी पहिला सामना होतोय महादेव 11 आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश विरार आपल्या टीमचा एक अतिरिक्त खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू जो आपल्या खेळाडूंना नावाने ओळखेल असा आपण पाठवा एक्स्ट्रा खेळाडू आपण समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवायचं आहे। 4 षटकांचा सामना आहे। पहिल्या एका षटकाचा पॉवर प्ले पहिल्या एका षटकाचा पॉवर प्ले असणार आहे आणि पहिल्या एका षटकाच्या पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक पहिले एका षटकापर्यंत 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर राहतील। 4 षटकांचा सामना आहे। आज ग्रँड फायनलचा दिवस आहे त्यामुळे आयोजकांना महत्त्वाची एक विनंती वजा सूचना आपल्याला प्रत्येक टीमला करण्यात येते की वेळ जास्त वाया जाणार नाही याची काळजी घ्या। 4 षटकांचा सामना आहे। जसं आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर पाहिले तर एका षटकासाठी 4 ओव्हर दिल्या जातात। याचा अर्थ एक 20 मिनिटांमध्ये 4 षटकं ही तुमची पूर्ण व्हायला हवी। स्टॉपेज टाइम चेंडू बाहेर जातोय येतोय ही पकडून सुद्धा 20 मिनिटांमध्ये कमीत कमी एक इनिंग इथे समाप्त होणं गरजेचं आहे जेणेकरून आजचा जो शेड्यूल आहे आज 9 सामने आहेत। आज 8 संघ खेळणार आहेत त्याचे 7 सामने होतील इथून एक संघ येईल सेमीफायनल फायनल 9 सामने पूर्ण करण्याचं एक आव्हान आहे त्याकरता आपल्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे। पहिल्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज आर्यन सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत। और बैट्समैन चलिए दोस्तों आइए मुकाबले की शुरुआत होती हुई आर्यन गेंदबाजी पर नजर आएंगे। बेवंडी एक्सप्रेस के नाम से माने जाने हैं और दोस्तों एक लाजवाब बेवंडी का बेहतरीन बल्लेबाज वैभव स्ट्राइक पर है लेफ्ट हाथ के बल्लेबाज। एक तरफ नॉक स्ट्राइक पर बल्लेबाज अब देखने को मिलेंगे रुनारा नॉक स्ट्राइक पर है वैभव स्ट्राइक पर है। एक तरफ भिवंडी एक तरफ ठाणा और भिवंडी के गेंदबाज पहली गेंद थी लेट कट कर दिया गेंद शॉर्ट टर्मैन पर है। बेहतरीन ये मुकाबला आप देखने को जाते हुए नजर आएंगे और दोस्तों यहाँ पर तुकाराम सर जी का आवाज़ 2 दिन से आप सुन रहे हैं और दोस्तों वाकई में जिनके पास बड़े बड़े अनुभव है वैसे हमारे कमेंटेटर तुकाराम सर जी इस मंच पर है जिन्होंने हमें बहुत कुछ सिखाया बहुत कुछ सीखने का मौका दिया और दोस्तों उनका ही आशीर्वाद से आज इतने बड़े मंच पर बैठकर समाज को करने की संधि मिली है। तुकाराम सर जी क्या कहना चाहेंगे इस मैदान पर कितने रन बनने चाहिए 4 ओवर में? अगली गेंद शॉर्ट गेंद थी वह थोड़े से धीमे खेलते हुए नजर आए गेंद शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ वैभव ने अपने खाते को ओपन किया है। आर्यन गेंदबाजी पर है भिवंडी एक्सप्रेस और एक लाजवाब ठाणा एक्सप्रेस बल्लेबाजी पर है। ये बैटर एक लाजवाब अंदाज में आज ओपन के तमाम सितारे देखेंगे। जसं तुम्ही उल्लेख केला आज ओपनचे खेळाडू आपण मैदानावरती खेळताना पाहू। मैच पंत थोड़ा सा थांबवायचा गंभीर से थोड़ी सी मैच को रुकाना होगा। देखिए ट्रैक टी शर्ट कंपलसरी है शूज कंपलसरी है मगर जीन्स में खिलाड़ी को अलाउड नहीं किया जाएगा। वो खिलाड़ी को शॉर्ट खिलाना होगा आपको टीम को। हे लक्षात ठेवा मित्रांनो आधीच उशीर झालेला आहे जास्त उशीर करू नका अशी तुम्हाला विनंती करतोय।
4 षटकांचा सामना आपण पाहतोय. सामन्याला उशिराने सुरुवात झाली आहे. कमिटी यात मध्ये आहेत, जे निर्णय घेतील ते कमिटी घेतील आपण पाहतोय. आयोजक म्हणून काहीशा गोष्टी असतात त्या तुम्ही पाळणं आवश्यक आहे. तर खेळाडूंनी त्याच्यामुळे आयोजक तिथे आपला निर्णय घेतील. बघा, क्रिकेटला एक पोषक वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. तुम्हाला इतकी चांगली संधी या स्पर्धेच्या निमित्तानं दिलेली आहेत, तर काही गोष्टीची सहकार्याची अपेक्षा आपल्याकडनं सुद्धा केली जाते. तेच पंच तिथे जातील, आयोजकांशी चर्चा जरूर होईल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अगोदरच आपण जर पाहिलं तर थोडासा उशीर लेट झालोय, जास्त उशीर नाही याची काळजी घ्या. चला, तिथे आयोजक आहेत. आयोजक जो निर्णय घेतील तो खेळाडूंना आणि टीमला बंधनकारक असणार आहे. चला जयेश भाऊ, लवकरात लवकर निर्णय घ्या अशी तुम्हाला विनंती आहे. जास्त उशीर होतोय. धीमी शुरुआत है महादेव विलियम टीम द्वारा, मगर बल्लेबाजों को घेर खोलने होंगे. चारों का मुकाबला पावर दिखाना होगा. चला मैच ऑन. और इनकी अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेला. गेंद हवा में, खिलाड़ी कैच के नीचे है. क्या ड्रॉप और 1-2 गेंद सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. कमान डी है. ओपन टीम का पहला चौका इस मैदान पर होता हुआ आज के दिन का पहला चौके की शुरुआत होती हुई. उनके बैट से बेहतरीन बल्लेबाज है. करना होगा दोस्तों, इरादे हम लेकर आए. इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए. और इनकी अगली गेंद बेहतरीन गेंद फ्लिक किया. गेंद आउट साइड स्क्वायर पर जाती हुई. जब तक इनको फील किया जाएगा 1 रन मिलेगा. दूसरे रन की मांगे मगर मना किया. इस 1 रन के साथ रन संख्या जाकर बहुत ही 6 रन ओवर.
5 गेंदों का खेल होता हुआ और ये ना पहली गेंद लाजवाब 3 फेंकी थी, उसके बाद चौथी गेंद पर थोड़ा सा एक बेहतरीन शॉट गेंद थी, पुल कर दिया था। अब वैभव स्ट्राइक पर है, राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपको देखने को मिलता हुआ। और इनकी अगली गेंद वैभव के लिए हुई, चेंजअप गेंद थी, गेंद को खेलना चाहते हैं, लेग स्टंप के बाहर गेंद है, अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई महादेव टीम के द्वारा और 200 रन संख्या बनती हुई 7 बिना कोई नुकसान के। आखिरी गेंद मैदान पर आना बाकी, अर्जन गेंदबाजी कर रहे भिवंडी, चेंजअप वेरिएशन था, आउट साइड खेलना चाहते थे वही, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। ओवर नंबर 1 का समाप्त होता हुआ, रन संख्या है 7 बिना कोई नुकसान के। आइए सुनते एक मधुर संगीत, फिर आते हैं दूसरी ओवर की कहानी जब शुरू होगी। मैदान पर आवाज होगी कॉम बॉक्स से तुकार मंगल सर जी के द्वारा। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकानंतर स्कोर 7 वरती आहेत, सुरुवात आहे। आज सकाळचा सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरचं वातावरण पाहिलं तर थोडंसं वेगळं आहे। हवा जर फ्लॅग्स किंवा झाडं पाहिली तर दिशादर्शक आहेत, कुठल्या दिशेने हवा वाहते किंवा कुठल्या दिशेला वारा इथे वाहतोय। दुसऱ्या षटकात रेडी होतोय राहुल, क्रॉस बॅट फटका, चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू स्वतः गोलंदाज झाले आहेत। विकेट, विकेट क्रमांक पहिला विकेट, पहिला गडी बाद। झुमका वाली पोर नदी तडीले चालली झुमका वाली पोर। पहिला विकेट, पहिला गडी आता लवकर गमावलेला आहे। बॉलर्स नेम बॉलर्स, एक एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवून द्या जेणेकरून आपल्या खेळाडूंची नावं व्यवस्थित लखन जाधव अर्थात कसारवाडीकडनं खेळताना जे खेळाडूला आपण पाहिलंय तो खेळाडू आता गोलंदाजीसाठी आहे। चलिए लखन गेंदबाजी बना है और सैंडी बल्लेबाजी के लिए दोस्तों एक बेहतरीन बल्लेबाज है, मगर अब ये बल्लेबाजों को साझेदारी जोड़नी होगी और एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा, क्योंकि आप जानते हैं 4 ओवर का मुकाबला है, 50 से 55 60 रन बनने चाहिए। ये मैदान जरूर हवाई साइड चलती हुई नजर आएगी। लखन की अगली गेंद संदीप के लिए आदि हुई, शॉट अंतर की करीब आई, गेंद को बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, बैकअप है और दूसरे 1 रन का कॉल है और रन पूरा कर जाएंगे दोनों बैटर। भाई का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, खालिद सर एक तरफ अंपायर को अंजाम देते हुए नजर आएंगे, एक तरफ गंभीर सर जी है और तीसरे अंपायर हमारे हैं जगदीश बोईर सर। ये तमाम तीनों अंपायर ने लाजवाब अंपायरिंग की है 2 दिनों में, आज भी अपेक्षा है लाजवाब अंपायरिंग का अंजाम हो और इस टूर्नामेंट को सफल के राह पर लेकर जाए तमाम हमारे खिलाड़ी, तमाम दर्शक, हमारे अंपायर। वैभव स्ट्राइक पर है, स्कोर आगे सरकता हुआ 8 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। महादेव टीम का टॉस जीता था शिग्नेश विराट टीम ने फील्डिंग करने का फैसला लिया। अगली गेंद लखन की शॉर्ट गेंद थी, पुल किया है वैभव ने और गेंद को भेज दिया डीप मिड विकेट, बॉलिंग के बाद 6 रन। कमांड दीजिए।
चेंडू आतमध्ये द्या, सामन्याला थांबू नका मित्रांनो. चला दोघी थोडीशी घाई करत राहा. 9 सामने पूर्ण करायचा आहे. क्या बेहतरीन शॉट गेंद थी, पूल एंड पावरफुल. वैभव के बल्ले से आता हुआ एक लाजवाब सिक्सर. आप वैभव का बल्ला बोलता हुआ नजर आएगा. फील्ड से शॉट की थी, ऑन साइड पर खेला गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक इनको फील्ड किया जाएगा. एक रन आसानी से पूरा करते हुए दोनों बैटर, एक तरफ वैभव एक तरफ संदीप सैनी व कैंडी. सैनी एक लाजवाब बल्लेबाज है, मगर आज अपनी बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा. दाव संख्या लाकानी, दाव संख्या होती थी 15. एक गड़ी बाद है. पंद्रह रन बने हैं. अगली गेंद सैंडी के लिए लखाना. आउटसाइड पर गेंद को खेला सैंडी ने. सीमा लगातार 6 रन. कमान डीजे. फ्रेश रिफ्रेश करणारा, टीमला रिफ्रेश करणारा सिक्सर. एक षटकार आपण पाहिलाय वैभव मालीच्या बॅटमधून. एक षटकार संदीप. आता सँडीच्या बॅटमधून आणि हमला केला लखन जाधव भैया. गोलंदावरती 2 मोठे हमले. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या ई लाईन पर फेक होती. या लाईन वरती, या टप्प्यावरती, या दिशेनं तुम्हाला गोलंदाजी कराय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर स्कोर जाऊन पोहोचलाय 21-21. धावावरती आहेत. 2 षटकांचा खेळ. पुढचा मॅच 2 संघ त्याचाही उल्लेख होईल, पण तोपर्यंत एक धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. काल उनको बोला है ना, वो काल सांगितलं मेहमान कॉलेज ना, काय सांगितलं आयकॉन प्लेअरचं सांगितलं ना त्यांना. बाहेरचं सांगितलं नाही, त्यांना सांगितलं फ्रेश नसतील तरी चालतील, खेळलेले असतील तरी चालतील. खेळ कसं चालणार मित्र? पण त्यांतून कालच फोन केला ना, होणारच नाही. मला परत बोलतील. फोन करून सांग त्यांना. बेहतरीन शॉट है मिड विकेट पर, एक लाजवाब कैच. वैभव पाटिल की खेली को लगता हुआ विराम. दूसरा झटका महादेव टीम को लगता हुआ. कम ऑन डीजे. शकता ज्या विकेटची आवश्यकता होती ऑफ स्टंपच्या बाहेरनं खेळला होता. या चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेरनं ड्रॅग करून खेळलं होतं. चांगला झेल वाईटिश लॉंगॉनला झेल टिपला गेलाय. विकेट जो आवश्यकता होती, जोडी थोडीशी जमली होती संदीप पाटील आणि वैभव माली यांची. वैभव बाद झाल्यात आणि वैभव माघारी परतल्यात. सुशांत न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे. अब 11 गेंदों का खेल आना बाकी है. क्या 11 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा? 11 मध्ये किमान 21 इथून 21 धावा 25 धावा. पहिला मॅच आहे. 45-28 के आसपास चैलेंजेबल ठरू शकतील. सही का सर जी. 50 रन तक आपको इस मैदान पर ट्राई करना होगा. अभी गेंद आउटसाइड खेलने गए, स्विंग एंड मिस. गेंद सीधे विकेट कीपर के दस्तान में. डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. अब गेंदबाज अपना बैक का बदलते हुए नजर आएंगे, क्योंकि 2 सिक्सर लगे. एक लाजवाब सिक्सर संदीप के बल्ले से आया था और एक वैभव माली के बल्ले से आया था. मगर आप बल्लेबाजों को एक टारगेट, और तुकान सती ने भी कहा है क्या 48 से 50 रन इस मैदान पर एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा. मगर आने वाली 10 गेंदें क्या तुकान सती हो पाएगा इस मैदान पर? हा प्रयत्न करावा लागणार आहे. तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. गोलंदाजी रेडी आहे.
गोलंदाज रेडी आले आहेत. टप्पा उजव्या यष्टीच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर. जो टप्पा शेवटचा चेंडू हाताळताना लखन जाधवनं केलं होतं तेच काम आता शेवटचं षटक हाताळताना अमरीश या षटकामध्ये करतोय. बाहेर वारंवार टप्पा हाताळला जातोय आणि ज्याची आवश्यकता आहे डॉट बॉल, एक डॉट बॉलनं थोडंसं समीकरण बिघडेल. आता 9 चेंडूचा खेळ आहे. धावा आहेत धावफलकावरती 21. इनिंग मधले 9 चेंडू शिल्लक आहेत. अमरीश बेहतरीन गेंदबाजी का जलवा करते हुए नजर आ रहे हैं. ऑफ स्टंप गेंदबाजी होती हुई अगली गेंद अमरीश की इस मैदान पर. बेहतरीन गेंद ऑन साइड खेलना चाहते, गेंद शरीर को लगी विकेट पर, जब तक गेंद को कलेक्ट करे डायरेक्ट हिट है. देखना होगा अंपायर का निर्णय क्या होगा, मगर बल्लेबाज अपने स्त्री में होते हुए नजर आएंगे. क्या बेहतरीन विकेट कीपर ने थ्रो किया था, बार बार बच गए हैं, मगर रन संख्या में आगे बढ़ोतरी होती हुई 22 बने हैं. 8 गेंदों का खिलाना बाकी. सर जी क्या आवाज जरूर सुन जाएंगे. बका दोस्तों एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है. आज तमाम सितारे आएंगे अपने खेल का जलवा दिखाने. तुम्हारे सर जी क्या कहना चाहेंगे आप? प्रेक्षक आले आहेत आणि सकाळपासूनच आज रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी त्यांनी केलेली आहे. काल संध्याकाळच्या सामन्यामध्ये जो क्लोज मॅच फिनिश झाला होता त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या आता अजून अपेक्षा वाढल्यात की आज खुला गट आहे, ओपन अप आहे आणि या ओपन अपमध्ये चांगला फटका पायावरचा चेंडू फ्लिक केलाय. संदीप सँडीच्या बॅटमध्ये गॅपमध्ये प्लेसमेंट विकेटच्या रिझनमध्ये चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. मुझे लगना व्याधी पैसे हंडे कशी कशी, मुझे लगना व्याधी पैसे हंडे कशी कशी, आग आग बंशी बंशी तोडा. चला आपण पाहतो तर एक सुंदरसा फटका आपण पाहतोय. संदीप सँडीच्या बॅटने पायाचा चेंडू होता, फ्लिक केला ऑन साइड मिड विकेटला. चेंडू 4 धावांसाठी, या 4 धावांनी संघाची धावसंख्येला आकार देतो सँडी. धावसंख्या होती 26 धावा. बिग फाइट बिग लढत आहे. 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया किती धावा उभारल्या जातील. तुम्हाला क्या कहना चाहेंगे आप? 26 आतापर्यंत धावफलक होती आणि जशी आपण चर्चा करतोय 48-50, पण तीच गोष्ट श्री गणेश विरारलाही माहिती आहे की 40च्या पारचा पाठलाग, 40च्या पारचा पाठलाग, 40च्या पार जर पाठलाग करायचा झाला इतकी ताकदवान गोलंदाजी आहे. बेहतरीन मुकाबले हैं. सात गेंदों का खेल आना बाकी. संदीप बिस्वा सैनी स्ट्राइक पर है. एक सिक्सर एक चौके की मदद से बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं. बेहतरीन शॉट है, लंगा पर गेंद हवा में है, मगर खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. गेंद सी मारे का बार फरार. कमान हेलो हेलो चिक हेलो. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ रंग संख्या जाकर बढ़ती हुई 32 रनों पर. आखिरी 6 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. लाजवाब मुकाबले है. पहला मुकाबला इस मैदान पर थोड़ी सी देरी से शुरू हुआ है, मगर दोस्तों आप लगातार मुकाबले शुरू हो जाएंगे. ओपन के तमाम सितारे आएंगे, टीमें आएंगी और एक लाजवाब खेल का जलवा बिगड़ेगी इस विरार की नगरी में. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. धाव संख्या 32. 2 गडी बाद आपण पाहतोय. महादेव इलेवन या संघाची आपण पाहतोय. इनारे 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी है. 6 गेंदों में कितने रन बनेंगे? ड्रिंक्स प्रिंस मैदान पर जाता हुआ नजर आ रहा है, मगर मैदान पर गया है. पानी क्या बदल जाएगी इस मैच की कहानी, ये देखने वाली बात होगी. मगर आप बल्लेबाजों को अपने घेर खोलने होंगे. आने वाली 6 गेंदों में 10 से 15 रन जोड़ने होंगे. एक फाइटिंग स्कोर अपनी टीम के लिए खड़ा करना होगा. तो कौन सजी है हमारे साथ, मगर दोस्तों चर्चा जरूर होती रहेगी. एक मुकाबला है और दोस्तों इस मैदान पर हर टीम इरादे लेकर आई है कि आज हम पाटिल पराग की ट्रॉफी को लेकर जरूर जाएंगे विरार की नगरी से. मगर देखना होगा आज की शाम किसके नाम लिखी जाएगी. सर 2 टीम कॅप्टन प्रिया स्पोर्ट्स आणि कामन. प्रिया स्पोर्ट्स का आणि दुसऱ्या बाजूला कामन टीम कॅप्टन. आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. 3 षटकांचा खेळ झालाय. 4थ्या षटकाच्या समाप्त इनारे 7 चेंडू का खेल बाकी है. 6 गेंदों का खेल आना बाकी है. बॉलर का नाम लखन भाई, बॉलर का नाम बताइए. आदर्श आएंगे गेंदबाजी करने के लिए. चला जास्त वेळ जाऊ देऊ नका. वेळ जास्त जातोय मित्रांनो.
बस भाऊ बस बस भाऊ बस आखिरी 6 गेंदें हैं मैदान पर। बेहतरीन गेंदें, गेंद शरीर को लगकर गली मान पर जाती हुई 1 रन जरूर मिलेगा। अंपायर का निर्णय आएगा लीग बाय। 1 रन के साथ इसको जा पाता हुआ 33। 5 गेंदों का खेल आना बाकी है। 5 गेंदों में क्या संदीप स्ट्राइक पर है। 5 गेंदों का सामना किया, 16 रन पर खेले, 2 सिक्सर है, जिसमें लाजवाब अंदाज में बल्लेबाजी का जलवा किया है। पांच गेंदों का खेल आना बाकी। अच्छी गेंद, स्विंग होती हुई ऑफ स्टंप पर गेंद थी। आउटसाइड खेलना चाहते थे संदीप, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंदबाजी लाजवाब है। 4 गेंदों का खेल आना बाकी। स्कोर है 33। 33 रन बने हैं। 4 गेंदों में कितने रन बनेंगे और कितने रनों का योगदान श्री गणेश विराट टीम के सामने रखा जाएगा। महादेवलन टीम पहले बल्लेबाजी करती हुई टॉस गंवाया था, अब बल्लेबाजी करने का फैसला मिला है। अच्छी गेंद, पाड़ में गेंद थी और पिच बनाकर खेलना चाहते थे, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं कर पाया। क्या गेंदबाजी हो रही है। आपने बल्लेबाजी की है, मगर आने वाली 3 गेंदों पर क्या 2000 बल्लेबाजी होगी। 40 से 45 रन जोड़े जाएंगे मैदान के अंदर। एक टारगेट लगा जाएगा स्कोर बोर्ड पर। श्री गणेश विराट टीम के सामने महादेव टीम पहले बल्लेबाजी करती हुई नजर आई। टॉस हुआ था और पक्ष में सिक्का गिरा था श्री गणेश विराट टीम के, और उन्होंने कहा कि हम करेंगे पहले फील्डिंग। दावती महावीर टीम को बल्लेबाजी के लिए। बेहतरीन शॉट है, मिस टाइम है, मिडा पर खिलाड़ी है। कैच देखना होगा, कैच बनेगा तो मैच भी बन जाएगा। कैच बना है, मगर आने वाली समय में आने वाली ये 2 गेंदें बहुत इंपॉर्टेंट होगी। सुनते एक मधुर संगीत, फिर आते मैदान के और 2 गेंदों की कहानी को लेकर। कमांड दीजिए। और इस लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आ रहे हैं आदर्श की। गेंदबाजी एक लाजवाब है, नाम है उतना काम भी है। अभी तक 1 रन दिया है, मगर देखना होगा ये आने वाली 2 गेंदों पर क्या बड़े शॉट आएंगे बल्लेबाज के बल्ले से, या गेंदबाज गेंदबाजी का जलवा बिखरेंगे अपनी टीम के लिए। अच्छी गेंद थी, स्विंग एंड मिस, बेहतरीन गेंदबाजी। अब आखिरी गेंद है प्रथम के लिए, मगर क्या इस मैदान पर बड़ा शॉट आएगा। इसको 33 पर है, जहां पर अपेक्षा की थी कि 40 से 45 रन बनेंगे, मगर गेंदबाज ने आकर अपनी टीम के लिए लाजवाब गेंदबाजी का जलवा बिखरा है। वो भी जानते कि 40 का पीछा करने में थोड़ी सी तकलीफ होगी, गेंदबाजी का जलवा बिखरना होगा। आदेश की अगली गेंद, बेहतरीन गेंद थी, टप्पा गिरने के बाद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर निकलती, वाइड का इशारा आता हुआ स्कोर में बढ़ती होती है। इसको जा पाता हुआ 34 34 रन बने हैं। आखिरी गेंद की कहानी है, मगर ये वाइड गेंद क्या थोड़ी सी परेशानी में डालेगी गेंदबाज को। क्या बल्लेबाजी का जलवा हो जाएगा, आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट आएगा। 40 का आंकड़ा पीछा पार किया जाएगा या रोका जाएगा 40 के अंदर। आदेश की अगली गेंद, प्रथम खेलने के तैयार। ओह बेहतरीन गेंद, लाजवाब गेंदबाजी। ओवर नंबर 4 का खेल समाप्त। अब यहाँ पर 34 बने, 35 का टारगेट है। क्या ये जवाब मिलेगा नहीं मिलेगा एक ब्रेक के बाद, मगर सलाह दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतोय की टॉस साठी या। कामन एक तरफ है और एक तरफ प्रियल 11 टीम के कप्तान आपल्याला विनंती आहे की टॉस साठी या। जास्त उशीर करू नका मेरा मित्रांनो। क्या गेंदबाजी की है आदेश ने, 1 रन दिया है और दोस्तों एक लाजवाब गेंदबाजी का जलवा बिखरा है। वो भी गेंद पर वाइड आया और वहां पर 2 रन मिले हैं, 2 रन आए हैं।
एक लेग बाई और एक वाइड का इशारा है। क्या और आप देख सकते हैं, देखिए रिप्ले दिखा रहा है। लाजवाब। वो प्लेयर को बोला वो लेकर श्री गणेश विरार आपण डगआउट मधून बॅटिंगसाठी जायचं हे लक्षात ठेवा। श्री गणेश विरार यूज बॉल दे। आप जल्द से जल्द हमारे डगआउट में आइए। चलिए कॉमन टीम कर्णधार आले असतील तर टॉस आली या प्लीज। आइए दोस्तों, और टॉस बॉक्स में हमारे बेहतरीन जिन्होंने 2 दिन तक इस मैदान पर आवाज की छाप छोड़ी है, वैसे हमारे सर सफारा की बुलंद आवाज के मालिक है वो है नितिन पाटिल सर जी। आएंगे टॉस बॉक्स में दोनों कप्तान, जल्द से जल्द टॉस बॉक्स में आ जाइए प्लीज। नमंदबाई शिकलेली नव्हती का, नमंदबाई अडाणी होती का, नमंदबाई शिकलेली नव्हती का, नमंदबाई अडाणी होती का। पालघरचे कृष्णापासून पाचबा ट्रेनाच्यापर्यंत संगतीला माये येईन काय गुमंदा, पालघरचे कृष्णापासून पाचबा ट्रेनाच्यापर्यंत संगतीला माये येईन काय गुमंदा। नमंदबाई शिकलेली नव्हती का, नमंदबाई अडाणी होती का, नमंदबाई शिकलेली नव्हती का, नमंदबाई अडाणी होती का। थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या, जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने टीम असेल कामन आणि त्याच्या विपक्ष असेल प्रियल 11. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. टॉस केला जाईल. आजच्या दिवसातला दुसरा सामना असेल खुला गट. आज आपण पाहू शकतायत टेनिसचे क्रिकेटचे स्टार खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहू शकणार आहात. दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या, तिथे टॉस केला जाईल. एका बाजूने टीम असेल कामन आणि त्याच्या विपक्ष असेल प्रियल 11. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. त्यानंतर गणेश 11 एक आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. चला दोन्ही कॅप्टन्स आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कामांचं कॅप्टन्स. चला दोन्ही सलामवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. टार्गेट जरूर सेट केलं गेलं. एकूण 4 षटकामागे धावा बनवल्या गेल्यात 34 आणि 35 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलं आहे. पुण्याच्या पाटील परिवारातील आमच्या महिला भगिनी इथे येत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल, कारण आज शेवटचा दिवस. आज त्यांचा परिवार हळूहळू करताना दुपारच्या सत्रानंतर एक एक मेंबर्स जरूर येतील. त्यानंतर कस्तुबजी मेहर यांचंही शुभागमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. उभरते समालोचक त्यांचंही सहर्ष स्वागत.
बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांचा आवाज सातत्यानं ऐकत असतो आपण. त्यांचे वेलकम सहर्ष स्वागत असेल. चला दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत बॅट 12th मॅन फलंदाजी करणारा संघ आपल्याला विनंती असेल. राहुल आणि आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 24 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष असेल. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहू शकता. पाटील ब्रदर्स पुरस्कृत पुरापाडा पाटील चषक 2024 आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केलं गेलंय. महादेव 11 एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. राहुल आणि आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुपारनंतर आणखीन एक मोठा आवाज तुम्ही ऐकणार आहात. हिंदी स्पेशलिस्ट आणखीन एक समालोचक दुपारच्या सत्रानंतर तेही जॉईन होतील आणि या स्पर्धेला चांद लावण्याचं काम तेही करतील. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होते. मार्कवर सज्ज असेल गोलंदाज. गोलंदाजचं नाव सांगा. सोहम. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होईल सुरुवात. क्षेत्ररक्षक आक्रमक असं सजवलं गेलं. एक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, एक लॉंगअपचा क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला गेलाय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होत आहे सुरुवात. आकाश अँड राहुल अशी जोडी. क्रॉस बॅटेटने करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंच सिग्नल देत आहेत की लेग पाईच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाते. श्री गणेश केला जातोय. तो टीम गणेश 11 35 धावांचा पाठलाग करतोय. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केलं गेलंय आणि आमचे ऑफिशियल 3 पंच सलग 3 दिवस चांगली कामगिरी तेही करतायत. जगदीश भोईर सर, त्यानंतर गंभीरजी पाटील यांना खलील सर, हे 3 पंच रणरणत्या रखरखत्या होऊन चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून जरूर केली जाते. चेंडू समाप्त झाला 1 आणि टीमची टोटल जाऊन बसलाय 1. गोलंदाज पुन्हा एकदा सोहम सज्ज होतोय. जबरदस्त चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू, सुपर तेज रार चेंडू. सोहम कडे क्षमता आहे. काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. 2 चेंडू 1 धाव स्कोरबोर्ड लागतंय. जरी धावा कमी असेल तरी चांगला बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहू शकतायत. 2 चेंडू 1 धाव स्कोरबोर्ड लागतंय. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. यावेळेस थोडासा धीम्या गतीचा चेंडू परिवर्तन केलंय. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजीना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 3 चेंडूच्या समाप्तीकडे धावा लागल्या स्कोरबोर्डवर. 2 चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. सोहमचं कौतुक करेन. जरी धावा कमी असतील तरी चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय मिस्टर सोहम हा गोलंदाज. राहुल आणि आकाश अशी जोडी 35 धावांचा पाठला केला जाता. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत. पण एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. 1 धाव तर परिपूर्ण केली जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. या सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचतोय 4 या अंकावर. 4 चेंडूची समाप्ती झाली. 3 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. सुपर. जरी धावा कमी असेल तरी चांगला बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. आज जहीर सरांचा मात्र आपण आवाज ऐकणार आहात. मागच्या वर्षी सलग 3 दिवस त्याने दिले होते, परंतु यंदाचा शेवटचा स्पेशल दिवस त्याने पहिल्यांदा दिवस निवडलाय. त्यांचंही बिझी शेड्यूल आहे आणि प्रत्येक समालोचक बिझी शेड्यूल, परंतु आणखीन एक समालोचक दुपारच्या सत्रामध्ये आणखीन या स्पर्धेमध्ये रंग भरण्यासाठी येणार आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स कामन अँड प्रियल 11. इथे मात्र चेंडूने दगा दिलाय. चेंडू निघून गेलाय. सी मारेशा पार आलाय. चौका 4. चला दोन्ही कॅप्टन्स आपण का चेंडू नंतर आपण टॉसबॉक्सच्या दिशेने जाणार आहोत. सन्माननीय हरीश्वरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. चल शेवटचा बॉल असेल.
शेवटचा बॉल, पहिलं षटक. हब्बाई सफर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. रोहितजी जे मात्र आमदार चषक झाला होता, त्याचे सूत्रधार आणि आयोजक, त्यानंतर कामान टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. हेड. हां, हेड एकंदरीत कॉलिंग केलंय. येस, इट इज हेड. मी दीपकजींना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही बॉलिंग करू, पहिले फिल्डिंग घेऊ. समोरच्या संघानं किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 4 षटकांचा सामना आहे. इथे पुरापाड्याला बरंच टुर्नामेंट खेळलात, तर तिथे 50-60 स्कोअर कंपल्सरी होते, पण आम्ही त्यांना 50पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. कुठले प्रोफेशनल खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील? आमच्यामध्ये विशाल पाटील आहे, राज आहे, विपुल, हेमल, सगळेच आहेच आपले इकडचेच लोकल खेळणारे आहे. पर विशालला आम्ही बघतोय खेळताना, पर अपेक्षा असेल की चांगली इनिंग होतील विशालची. नियोजन कसं वाटतं? ज्याप्रमाणे एका परिवाराने ही स्पर्धा आयोजन केलं, तुम्ही आमदार चषकचे आयोजक होता, कसं वाटतं आयोजन नियोजन? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. आता बघितलं आपण 360 ग्राउंड आहे, मग ते ग्राउंड बघूनच असं वाटते की नाही खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि खेळण्याचं पण मजा येईल. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता? आता मनाच्या विरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाला किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतील? 4 ओव्हर 40. कुठले प्रोफेशनल खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील? भिवंडीची साईड आहे आमची. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला, कारण टॉस जिंकला प्रियल 11 संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. पुन्हा एकदा जयी सर आपल्यासोबत जोडले जातील. पहिला चेंडू यावेळेस बॅकवर्ड्स करलं ग्रेझरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट फेकी करतायत. सिंगल येईल आणि सिंगलनं टीम जाऊन पोहोचतोय 8 या अंकावर. 35 धावांचा पाठलाग होतोय आणि या 35 धावा डिफेन्स केल्या जातील का? महादेव 11 आणि गणेश 11 हा पहिला सामना आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवर वैभवने पहिला चेंडू, एक धाव अंकित केली जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मार्कवर. समोर आकाशच्या बॅटमधनं मात्र एक चौका जरूर ठोकली गेलंय. त्यानंतर राहुलच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. आखूटप्प्याचा चेंडू यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं फंबल होत आहेत, परंतु एक धाव इथे परिपूर्ण केली जाते आणि या 1 धावेची टीम जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. सहजासहजी हात खोलण्याची संधी देत नाहीये. चांगली गोलंदाजी होतोय. 9 धावा बिनबाद. शुक्रिया नितिन सर जी. 35 रनों का पीछा होता हुआ और 9 रन बने हैं. दूसरा ओवर प्रगति पे चलता हुआ वैभव. माली गेंदबाजी पर है. राहुल और आकाश ही छोड़ी मैदान पर है. स्ट्राइक पर राहुल है. 3 गेंदों का सामना किया 2 रनों पर खेलते हुए. आकाश खेल रहे हैं 6 रन बनाकर 5 गेंदों का सामना किया है. अगली गेंद, बेहतरीन शॉट है. गेंद हवा में खिलाड़ी है. ओहो, बेहतरीन फील्डिंग एफर्ट की है. लाजवाब इंटरनेशनल की याद ताजा होती हुई नजर आ रही है. एक लाजवाब क्रिकेट की प्रेमी है और लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है. यह गेंद नहीं तो वसीम आरेका देख सकती थी. लाजवाब शॉट था राहुल के बल्ले से. ऑफ स्टंप पर आए थे, फ्लिक किया था. डीप स्क्वायर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा बेहतरीन शॉट है. गेंद हवा में है. आप कोई गलती नहीं करेंगे खिलाड़ी. आकाश की खेली को लगा देंगे विराम. बल्लेबाज कौन? कमांड दीजिए.
चलिए ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। न्यू बैटर मैदान पर गए हैं, पापा गए हैं न्यू बैटर मैदान पर दाखिल होंगे, मगर आप गेंदे रहेगी मैदान पर 14 रन आने बाकी रहेंगे 25। ये मुकाबला ट्विस्ट है नाहीये याची दक्षता घ्या आपण, कारण 20 मिनिटात तुम्हाला ही 4 षटकं समाप्त करायची आहेत. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय, परंतु नवीन फलंदाज पापा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 9-10 या अंकावर 1 गडी बाद झालाय. चांगला बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाहीये, कारण धावा जरी कमी असल्या तरी चांगली गोलंदाजी करतायत. एकंदरीत गोलंदाज मिस्टर वैभवचंही कौतुक करावं लागेल. पहिल्या षटक आता सोहमने चांगली गोलंदाजी केलंय. टीमची टोटल 10, 1 गडी बाद. सही कहा नितिन सर जी, इस मैदान पर 1 ओवर 4 गेंदों का खेल हुआ है. वैभव को मिलती हुई सफलता, एक ब्रेक तो मिला है, मगर क्या ये मैच वापसी कर पाएंगे? महादेव 11 टीम एक लाजवाब अंदाज में है, मगर दोस्तों ये क्रिकेट का महासंग्राम है. पापा नई बैटर मैदान पर है, लेफ्ट हाथ के बल्लेबाज है. तर आपण आज पाहू शकतायत पाटील परिवारामध्ये मात्र एक कन्या रत्नाचा प्राप्ती झालाय. त्यांनाही मात्र खूप खूप अभिनंदन असेल पाटील ब्रदर्सच्या वतीनं, पाटील चषकच्या वतीनं डॉक्टर निलेशजी पाटील आणि वैभवी पाटील यांना मात्र कन्या रत्नाचा मात्र लाभ झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव. या बेस मात्र खडे खडे स्ट्रोक, क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. झूप काय जबरदस्त. या मैदानात ना आपण काल परवापासून लेफ्ट हँड फलंदाज वर्चस्व गाजवलंय. सुपर फलंदाजी. इथे टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 16 धावा. सही कहा नितिन सर जी, लेफ्टी हाथ के बल्लेबाजों की जलवा इस मैदान पर है. अब देखिए शॉट रिप्ले आप देख सकते हैं, ऑप्शन पर गेंद थी, फ्लिक किया था ऑन साइड पर और 91 वाला ये सिक्सर आता हुआ. क्या बेहतरीन बल्लेबाजी है, इस टूर्नामेंट का एक लाजवाब सिक्सर है, पापा के बल्ले से आया है. अब गेंद है मैदान पर, 13 रन आने बाकी है, 19 कंपल्सरी चेस है. वैभव महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं. नक्कीच, म्हणजे पाटील परवांसाठी यादगार असेल. कन्या रत्न आमचा चषक होता, वर्व दुसरं होता आणि तिचा जन्म झाला होता. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि 1+1 दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जातोय. 2 धाबा बाईकच्या स्वरूपात आणि एक नो बॉल, अशा 3 धाबा ऍड केल्या जातात. या 3 धाबांची टीम जाऊन पोहोचते 19 रन्स. जी सर. सही कहा नितिन सर जी, अब 16 रनों की दरकार है. 13 गेंदों का खेल मैदान पर रहना बाकी है, जहां पर एक अच्छी गेंदबाजी का नजारा पेश कर रहे थे वैभव, मगर थोड़े से महंगे साबित हो रहे हैं वैभव. मगर अब गेंद है और फ्री हिट की गेंद है. क्या इस बल्लेबाज का नजारा हमें देखने को मिल जाएगा? 90 हमने देखा है, पापा के बल्ले से आया है, मगर क्या इस मैदान पर और बल्लेबाजी का जलवा बिगड़ेंगे? क्या वैभव लाजवाब गेंदबाजी करेंगे? 13-16 का मामला है. 13 चेंडू 16 धावांची आव्हान अजूनही या सामना जिंकण्यासाठी गणेश विराट या संघाला. आउट साइड पर गेंद को खेला है, गेंद हवा में है, खिलाड़ी है मगर खिलाड़ी बन जाएंगे दर्शक, दर्शक बन गए दीवाने. गेंद सीमा के बाहर, षटकार कमांड दी जाए. चलिए ड्रिंक फिक्स मैदान पर है और कैमरामैन हमारे तमाम दर्शकों को कैच करते हुए डिफेंड लाइव के एक लाजवाब कवरेज है. और दोस्तों अब गेंदे रहेगी मैदान पर, 12 रन आने बाकी रहेंगे, सिर्फ 10. क्या ये मुकाबला है दोस्तों? यही क्रिकेट का 12 गेंदे 10 रनों की दरकार है. श्री गणेश विराट टीम को इस मुकाबले को जीतने के लिए हमारे साथ कॉम बॉक्स में है 2 दिन से बेहतरीन आवाज के मालिक वो है नितिन पाटिल. नितिन पाटिल सर जी, क्या मैदान पर बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आया? गेंदबाजी में थोड़े से महंगे साबित हुए वैभव, क्या कहना चाहेंगे आप?
नक्कीच कौतुक करावं लागेल पापाचं, कारण पापाच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात आणि या मॅचचं पारडं आपल्या बाजूनं झुकवलंय. परंतु मॅच संपता नाहीये. इकडे 1-2-3 धक्के देतील तर या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी महादेव संघालाही असेल. परंतु विकेट्स प्राप्त करावे लागतील आणि तेही लवकरात लवकर, कारण 12 चेंडू आहेत आणि बनवायचे आहेत 10 धावा. 10 धावा पण पाहिल्या तर 2 चेंडूवरही येतील. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. मार्कवर येईल गोलंदाज जय. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. नारंगीचा ब्रँड जय गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. इकडनं मॅजिकल गोलंदाजी केली जाईल का आणि या मॅच मध्ये कमबॅक केला जाईल का? www.com तुम्हाला खोलावं लागेल, कारण कालच्या दिवसात एक .com खोलली होती, पहिल्या दिवशी खोलली होती, आजही तो कारनामा इथे करावा लागेल. तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. पहिलाच बॉल खडे स्ट्रोक. वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने मात्र उडवलाय. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ पार्क. पाटील चषक षटकार 6. के लिए फिर से एक बेहतरीन और मैच को फिनिश करते हुए राहुल एक लाजवाब मुकाबला जीत लिया. श्री गणेश विराट टीम ने, हार्ड लक टीम महादेव 11 जिन्होंने अपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका बहुत बहुत शुक्रिया है. या डगआउट मधूनच आपल्याला बॅटिंगला जायचं आहे, कुठे जाऊ नका मित्रांनो. जे संघ उपस्थित झाले त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हार्ड लक टीम महादेव 11 आपण या सामन्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपला पाटिल परिवार के वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत है. आइए दूसरे मैच की शुरुआत होगी. एक तरफ मैच को टॉस जीता है रोहित सरजी ने और फील्डिंग करने का फैसला लिया. कामन टीम को दी है दावत. क्या इस मैदान पर और एक बड़ा मुकाबला, बिग फाइट देखने को मिल जाएगा? जी जान लगानी होगी दोस्तों, आज लड़ना होगा. कड़क धूप में हमारे ऑफिशियल अंपायर लड़ रहे हैं और क्या बेहतरीन अंजाम को काम दे रहे हैं, और दोस्तों देना भी है. एक बिग फाइट है. जय की 2 गेंदों पर यह मैच समाप्त होता हुआ नजर आया.